नमस्कार. गावगाडा.com मध्ये मी श्याम पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये कुठला विषय जर ट्रेंडिंग असेल तर तो आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अमानुष अशी हत्या करण्यात आली. या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे असं बोलल्या गेलं. आणि वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं देखील सर्वांना माहिती आहे. एका जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही तो वाल्मिक कराड, आणि तोच वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलेलं आहे. सतत 22 दिवस पोलिसांना हुलकावणी देत वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेला वाल्मिक कराड शेवटी 22व्या दिवशी पुणे येथील CIDच्या कार्यालयात CIDला शरण गेला. परंतु या सगळ्या विषयामध्ये बीडच्या लोकप्रतिनिधींनी हा विषय सातत्याने लावून धरला. या विषयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत गेल्या आणि एक महत्त्वाची गोष्ट अशीही समोर आली. वारंवार आष्टीचे आमदार श्री सुरेश धस हे आकाचा आका असा उल्लेख करत होते आणि त्यांनी शेवटी धनंजय मुंडे हेच आकाचे आका असल्याचं देखील सांगितलं. आणि या प्रकरणात धनंजय मुंडे सुद्धा असू शकतात असा त्यांचा आरोप आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली, जनाक्रोश सभा झाल्या, परभणी, बीड आणि शेवटी पुणे येथे झालेल्या जनाक्रोश सभेमध्ये आमदार सुरेश धस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. 14 जून 2024 रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर 3 कोटी रुपयांची डील झाली असल्याचं त्यांनी आरोप केला. आणि या डीलमध्ये वाल्मिक कराड, नितीन बिक्कड आणि त्यांच्यासोबत अवधा कंपनीचे काही अधिकारी सातपुडा या बंगल्यावर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत हजर होते. आणि ही डील संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असल्याचंच सुरेश धस यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. तर नेमकं ही डील काय होती, कशासाठी होती हे आपण पाहून घेऊयात. धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या अधिकृत बंगल्यावर झालेली ही डील, यावेळी उपस्थित असलेले वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुट्टे आणि अवधा ही जी पवनचक्की संदर्भात जी कंपनी आहे तिचे काही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. सुरेश धस यांनी सांगितलं की पवनचक्की प्रकल्पासाठी खंडणीची ही डील होती आणि ही डील 3 कोटी रुपयांची होती असं सुरेश धस यांनी जाहीर सभेत सांगितलेलं आहे. सुरेश धस यांच्या या गंभीर आरोपाला मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही आहे. मात्र धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले जे लोक आहेत ते सांगतायत की हे आरोप निराधार आहेत. आणि प्रामुख्याने ज्या व्यक्तीचं नाव या प्रकरणात घेतलं होतं ते नितीन बिक्कड यांनी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलं की या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे. आमदार सुरेश धस यांनी असंही म्हटलं आहे की संतोष देशमुख यांची हत्या ही या खंडणीच्या वादामुळेच झालेली आहे. या गोष्टीची सखोल चौकशी व्हायला हवी आणि याच्यात दोषी आढळणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, सुरेश धस यांच्या या खळबळजनक आरोपामुळे राज्यातील राजकारणातील पाराच चढलेला आहे. आणि यदा कदाचित हे आरोप जर सिद्ध झालेच तर मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायमचं धोक्यात येऊ शकतं. ही होती सातपुडा बंगल्यावर झालेल्या खंडणीच्या डीलबाबतची सविस्तर माहिती. यापुढेही काही खुलासे समोर येतीलच, ते आपण पाहत राहूच.